वाढता वाढता वाढत आहे. भाड्याच्या घरातून सुरू झालेल्या या केंद्राची आता स्वतःची वास्तू आहे. व्यवसाय वाढवायचा असेल तर उत्पादनांची गुणवत्ताही वाढली पाहिजे. या विचारानं प्रशिक्षणाचे भाग पाडले गेले. सर्वात छोटे प्रशिक्षण आहे 3 दिवसांचे. यात बांबू नर्सरी अर्थात बियांपासून रोपं तयार करणं आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजेच गुणात्मक उत्पादन करणं या गोष्टी शिकवल्या जातात. हाच कोर्स आता बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, डांग, गुजरात इथेही संपूर्ण बांबू केंद्राच्या साहाय्यानं चालू आहे. यानंतर असतं 7 दिवसांचं बास हस्तशिल्प परिचय प्रशिक्षण. यात नवीन मुलामुलींना बांबू किंवा बास हे मटेरियल नेमकं काय आहे याचा परिचय करून दिला जातो. या वर्गात रुची वाढलेल्या नवकारागिरांसाठी 1 महिन्याचा प्रशिक्षण वर्ग घेतला जातो. या वर्गात प्रामुख्यानं हस्तशिल्प निर्मितीवर भर दिला जातो. या 1 महिन्यात या कारागिरांनी 10 वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे उत्पादन करावे याकडे कटाक्ष असतो. यानंतर हे वर्ग अधिकाधिक उपयोजित म्हणजेच ऍप्लिकेशन ओरिएंटेड बनतात. यानंतरचा 3 महिन्यांचा कोर्स यामध्ये शिल्प, उपस्कर म्हणजेच फर्निचर आणि गृहनिर्माण अर्थात कन्स्ट्रक्शन याची ओळख करून दिली जाते. यात 6 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स, 1 वर्षाचा डिप्लोमा आणि 2 वर्षांचा असोसिएट डिग्री इन बॅम्बू टेक्नॉलॉजी या विस्तृत वर्गाचा समावेश होतो. या वर्गाची व्याप्ती आणि उपयुक्तता पाहून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठानं या केंद्राला कम्युनिटी कॉलेज म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता या कारागिरांना या वर्गानंतर इग्नूचे प्रमाणपत्र मिळणार आहे. सुनीलजी अभिमानाने सांगतात की असोसिएट डिग्री इन बॅम्बू टेक्नॉलॉजी शिकवणारं हे देशातलं एकमेव केंद्र आहे. या प्रशिक्षणाच्या टप्प्यानंतर प्रशिक्षक म्हणून त्यांनी कशा पद्धतीने तयार झालं पाहिजे याच्यासाठी 10 दिवसांचे वेगवेगळ्या विषयातले वेगवेगळे कोर्स करतो. अशा विविध कोर्सेस मधले प्रशिक्षित कारागीर आता शिल्प, फर्निचर अथवा कन्स्ट्रक्शन अशा आपापल्या क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहेत. 3 वर्ष हे काम चालवताना लक्षात आलं की हे केवळ डिझाईन डेव्हलपमेंटचं काम नाही. हे काम म्हणजे कारागिरांच्या परिवाराचा प्रश्न आहे. यात रोजगार निर्मितीचे 2 मुद्दे होते. एक म्हणजे परंपरागत कारागिरांचा आत्ता चालू असलेला व्यवसाय टिकवणं आणि दुसरं म्हणजे जे अपरंपरागत म्हणजेच बांबू केंद्रातून प्रशिक्षित कारागीर आहेत त्यांना रोजगार मिळवून देणं. यामध्ये मुख्य अडचण होती कच्च्या मालाची म्हणजेच बांबूची. या कारागिरांची दरवर्षी 1500 बासाची म्हणजेच बांबूंची मागणी असते आणि हा बास नियमित म्हणजे उपयुक्त गुणवत्ता, उपयुक्त दर, उपयुक्त मात्रा आणि उपयुक्त स्थानावर मिळाला तरच उत्तम उत्पादन शक्य होतं. यावेळी उभी राहिली राष्ट्रीय कारागीर पंचायत. या संघटनेत विभिन्न प्रकारचे पारंपरिक कारागीर जोडले गेले आणि मेळघाट कारागीर पंचायत अस्तित्वात आली. या मेळघाट कारागीर पंचायतीचा नारा होता, जिसका मुद्दा उसकी लढाई, जिसकी लढाई उसकी अगवाई. म्हणजेच ज्याची समस्या आहे त्यानंच लढलं पाहिजे आणि जे लढणार आहेत त्यांचंच नेतृत्व असलं पाहिजे. आज मेळघाट बुरुड कारागिरांची स्वतःची संघटना आहे. आता अर्ज किंवा सरकारी कागदपत्रे यासाठी हे कारागीर संपूर्ण बांबू केंद्रावर अवलंबून नसतात. ते स्वतः आता सरकारकडे जातात, मागणी करतात आणि आपली बांबूची गरज स्वतः पूर्ण करतात. हा आत्मविश्वास आला आहे योग्य प्रशिक्षण आणि संघटन यामुळे. मेळघाटमधील हे कारागीर नजाकतीचे शिल्प क्वचितच बनवतात. मेळघाटमधील या वनवासींना सरकारी योजनांमुळे याचक बनवून ठेवलं गेलं. त्याच या मेळघाटमधील 50 नवकारागिरांनी सुनीलजींच्या मार्गदर्शनाखाली कच्छमध्ये 745 घरांचे निर्माण केले. तेही केवळ 15 महिन्यांमध्ये. म्हणजेच
साधारण 50 घरं एका महिन्याला, तेही योग्य गती आणि गुणवत्तेसह. हे काम UNDPच्या सहाय्यानं संपूर्ण बांबू केंद्रानं नवकारागिरांना उपलब्ध करून दिलं. यातून त्यांना रोजगार मिळाला आणि त्यांचा परिवार स्थिर होण्यास मदत मिळाली. अनेकविध रोजगाराचे पर्याय उपलब्ध झाल्यानं पुरुष मंडळी तर बाहेर पडू लागली, पण कुटुंब मेळघाटातच होतं. या कुटुंबातल्या स्त्रियांमधल्या गुणांनाही वाट करून द्यायला हवी होती. यावर निरुपमाजींनी एक यशस्वी मार्ग शोधला, बचत गटाचा. पण हे काम सोपं नव्हतं, कारण निरुपमाजींना स्वतःला बचत गटाचा काही अनुभव नव्हता आणि या महिलांचा एकमेकांवर अजिबात विश्वास नव्हता. उलट इतका अविश्वास की बँकेत पैसे भरायला 2 दिवस उशीर झाला, या किरकोळ कारणावरून 2 बचत गट तुटले. नाईलाजानं हे काम थांबलं, पण पुन्हा 1 वर्षानं निरुपमाजींनी काम सुरू केलं आणि या बचत गटातल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली. हे काम करत असताना प्रामुख्यानं अडचण आली ती भाषेची. इतर ठिकाणी बचत गटासाठी दिली जाणारी माहिती मराठीत असते, परंतु या भागात कोरकू या बोली व्यतिरिक्त भाषाच बोलली जात नाही. यावर निरुपमाजींनी उपाय शोधला. जैसा गाव वैसा भेस. निरुपमाजी आणि 3-4 प्रमुख कार्यकर्त्या महिलांनी ही माहिती आणि बचत गटाचं साहित्य कोरकू बोलीत आणलं, ते सुद्धा नाटुकली, गाणी अशा मनोरंजक स्वरूपात. बचत गटाचं काम मग आम्ही संस्थेच्या मार्फत वाढवत नेलं. आज संस्थेमार्फत 210 बचत गट आहेत आणि ते धारणी आणि चिखलदरा या दोन्ही तालुक्यांमध्ये अगदी दुर्गम गावांमध्ये तयार केलेले आहेत. मेळघाटाच्या या भागात सावकारीचं प्रमाण खूप होतं. पावसाळ्याच्या काळात दागिने गहाण ठेवणं, पेरायला आणलेल्या 1 पोतं धान्याच्या बदल्यात 2 पोती देणं, अशी पिळवणूक वर्षानुवर्ष चालू होती. पण बचत गटाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या कर्जामुळे हे सावट आता दूर झालंय. इतर जो समाजातले लोक आहेत किंवा इतर शहरातले लोक आहेत, त्यांनी इथल्या लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी म्हणजे नुसतं आर्थिक मदत करून उपयोगाचं नाहीये, तर त्यांच्या बरोबर राहणं, इथं त्यांच्यासाठी वेळ देणं किंवा इथल्या लोकांना शहरामध्ये सामावून म्हणजे काही कामानिमित्त शिक्षणासाठी गेले तर त्यासाठी मदत करणं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, यासाठी मला वाटतं शहरातले किंवा जे शिकलेले लोक आहेत त्यांचं जास्त योगदान मला महत्वाचं वाटतं. आत्ताच्या समाजात औपचारिक शिक्षण पद्धतीत शिकलेल्याचा सन्मान केला जातो आणि अनौपचारिक म्हणजेच परंपरागत कारागिराकडून त्याचा मुलगा शिकला तर त्याला मान्यता नाही. दुर्दैवानं चित्र असंच उभं केलं जातं. डिझायनर केवळ मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये तयार होतात असा एक समज आहे, पण वस्तुस्थिती ही आहे, यांच्याप्रमाणेच गावातही डिझायनर तयार होतात. या कारागिरांना मिस्त्री म्हणतात आणि प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या कारागिरांना